तर त्यामध्ये आपण हे 3 प्रकार पाहिलेत आणि तो काळ कसा ओळखायचा त्यावरून एखादं सेंटेन्स जर तुम्हाला दिलं असेल तर त्यातून आपण कशा पण म्हणजे कोणकोणते शब्द, मग ते सब्जेक्ट असू दे तुमचा किंवा व्हर्ब असू देत किंवा ऑब्जेक्ट असू देत, बरोबर. तर ह्या स्ट्रक्चरवरून आपण प्रत्येक काळाचा अभ्यास केला होता. आता हे जे 3 जे मेन काळ आहेत त्यांचे देखील आपण उपप्रकार पाहिले, म्हणजे कोणकोणते. वर्तमान जो काळ आहे त्याचे 4 प्रकार पडतात, भूतकाळ आहे त्याचे देखील 4 प्रकार पडतात आणि भविष्य काळ आहे त्याचे देखील 4 प्रकार पडतात. त्यांची नावं अशी आहेत सेम. जे 3 प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत, त्यांची सेम नावं आहेत. फक्त आपण त्याला असं म्हणू शकतो की साधा वर्तमान काळ, तसाच तो साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे कोणता, तर अपूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. हे दुसरा प्रकार झाला. तिसरा उपप्रकार कोणता आहे, तर पूर्ण वर्तमान काळ, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडंसं आपल्याला थांबावं लागलं, मी सॉरी बोलते. तर आपण काळाविषयी आपण त्याची उपप्रकार बघत होतो. 2 प्रकार आपले झालेत. एक म्हणजे साधा वर्तमान काळ असेल, अपूर्ण वर्तमान काळ असेल किंवा साधा भूतकाळ असेल आणि अपूर्ण भूतकाळ असेल. तसंच साधा भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ, हे त्याचे 2 प्रकार आहेत. तिसरा जो प्रकार कोणता येणार आहे, पूर्ण वर्तमान काळ. दुसरा असणार आहे पूर्ण भूतकाळ आणि तिसरा आपल्या भविष्यकाळामध्ये कोणता असणार आहे, पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा तो सगळ्यात आहे तो म्हणजे रीती. रीती पूर्ण चालू हे देखील आपण असं म्हणू शकतो. तर 3 नावं आहेत, रीती किंवा चालू असं देखील त्याला नाव दिले गेलेलं आहे. त्यामुळे रीती देखील काळ आपण म्हणू शकतो किंवा चालू पूर्ण काळ आपण म्हणू देखील शकतो. म्हणून चौथा जो लास्ट आपला काळ जो होता तो कोणता आहे, रीती वर्तमान काळ, त्यानंतर रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. असे हे काळाचे प्रकार. काळ म्हणजे नेमकं काय त्यांची आपण डेफिनेशन पाहिली होती, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण पाहिलं होतं आणि त्याची उदाहरणं काय काय आहेत ते देखील आपण पाहिलेलं होतं. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला व त्यांचे प्रकार यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ऐकायला थोडंसं तुम्हाला नवल वाटेल किंवा तुम्हाला गंमत वाटेल की वर्णमाला. वर्णमाला म्हटलं की आपण काय करतो, लगेच आपल्याला अल्फाबेट सगळे आठवतात, बरोबर. कारण का आपण लहानपणापासून वर्णमाला पाहिलेली आहे. मग त्यामध्ये आपण त्याला दुसरा एक शब्द आहे मराठीचा, तो म्हणजे कोणता, मूळाक्षरे. आता आपल्याला जो आताचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे वर्णमाला व त्यांचे प्रकार. हा जो शब्द आहे वर्णमाला, त्याला आपण वर्ण देखील असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. आणि हा जो टॉपिक तुमचा आहे कोणता, वर्णमाला व त्यांचे प्रकार. प्रकार भरपूर आहेत, फक्त 3 महत्वाचे प्रकार आहेत आणि त्या 3 महत्वाचे जे प्रकार आहेत त्याचे उपप्रकार देखील पडतात, बरोबर. त्यानुसार आपल्याला कोणकोणते वर्ण आहेत त्यांचा देखील अभ्यास करायचा आहे आणि ते कशा पद्धतीने. एखादं जर तुम्हाला सेंटेन्स दिलं असेल, वाक्य दिलं असेल किंवा प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर तो जो अक्षर असेल किंवा ते जे वर्ण आहे किंवा ते जे मूळ अक्षर आहे हे कोणत्या प्रकारामध्ये येतं असा तुम्हाला प्रश्न केला जातो. त्यामुळे नेमकं आपल्याला वर्णमाला आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण किती आहेत, वर्ण म्हणजे नेमकं काय, त्यांचे प्रकार किती आहेत आणि प्रकारामध्ये त्यांचे कसे अजून उपप्रकार पडतात याचा विषय अभ्यास आपण करणार आहोत. तर सुरुवातीला वर्ण म्हणजे काय हे आपण पाहूया. आता वर्ण आपण असं म्हणू शकतो की तोंडावाटे आपण ज्या वेळेला बोलतो आणि हे आपण बोलत असताना आपल्या तोंडावाटे जी ध्वनी, जी मूळ ध्वनी असते ना ती काय होते की बाहेर निघते, किंवा मूळ ध्वनी जी असते त्याला आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. आता आपली जी मराठी भाषा आहे, आपली जी मराठी भाषा आहे त्यामध्ये एकूण 48, एकूण किती वर्ण आहेत, 48 हे वर्ण आहेत मराठी भाषेमध्ये.
आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 48 काय आहेत की वर्ण आहेत. वर्ण म्हणजेच वर्णमाला आणि वर्णमाला म्हणजेच वर्ण. म्हणजे वर्ण म्हणजे काय आपण अक्षर असं म्हणू शकतो. मग या अक्षरांची काय होते, एक माला तयार होते, एक गुंफण, एक माळ तयार होते. त्यालाच काय म्हटलं जातं, वर्णमाला असं म्हटलं जातं. बरोबर. त्यामुळे मग आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत, 48 काय आहेत की वर्ण आहेत. आता हे नेमकं कोणकोणते आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे वर्ण कोणकोणते आहेत. मी तुम्हाला ओरली सांगते कोणकोणते. तर आ ई उ ऊ ऋ आणि लू. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो वर्ण आहे, हा वर्ण आपण पहिलीपासून ते आतापर्यंत आपण मराठीमध्ये पाहिलेलं आहे की आपण मराठी आपण शिकत आलेलो आहोत. बरोबर. तर काही ठिकाणी ह्या लूचा वापर केला गेलेला आहे मराठीमध्ये, म्हणजे मराठी व्याकरणामध्ये शिकवत असताना. बरोबर. पण जास्ती करून मुळाक्षरे जी आपल्याला आतापर्यंत शिकवण्यात आलेली आहेत त्यामध्ये आपली कोणकोणती, अ आ ई उ ऊ ऊ ए ऐ ओ औ अम हा. ओके. आणि क ख क ते ज्ञ पर्यंत 12 कडे आपण म्हणू शकतो किंवा ही सगळी आपण पाहिलेली आहेत. पण महत्वाचं म्हणजे लू देखील हा काय आहे की वर्ण महत्वाचा आहे. लू देखील हा वर्ण काय आहे, खूप महत्वाचा आहे. मग त्यानंतर लू ऋषीरू. आता एमपीएससीच्या माध्यमातून किंवा एमपीएससी एक्झाम आपल्याला क्लिअर करायची आहे आणि एमपीएससीचा जो काही सिलेबस आहे मराठी ग्रामरचा, त्यामध्ये महत्वाच्या लू ह्या अक्षराचा समाविष्ट केला गेलेला आहे. त्यानंतर ऋषीरू जे आहे ते देखील महत्वाचं आहे. मी काय सांगितलं बघा, लू आणि हे ऋषीरू हे खूप काय आहेत की महत्वाचे आहेत. हे दोन इन्क्लूड केलेले आहेत. आणि आपले जे मुळाक्षरे जे आहेत ना, आपण त्याला 12 कडे असे म्हणतो, त्यामधलं बघा आपण ज्या वेळेला श्री गणेशा करतो, बरोबर, एखादं आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर आपण काय करतो, श्री गणेशा म्हणजे चांगलं सुरुवात करायला आपण गणपतीला नमन करतो. वापरते की नाही हे श्र. आणि त्यानंतर हे ज्ञानेश्वराचं ज्ञ. हे जे दोन आहेत ना, श्र आणि ज्ञ, ह्यांचा आपला अभ्यास आता सहसा करायचा नाही एमपीएससीच्या परीक्षेमध्ये. फक्त हे लू आणि हे ऋषीरू ह्यांचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा. कारण हे दोन अक्षर त्या मुळाक्षरामध्ये किंवा वर्णमालेमध्ये तुम्हाला काय केलं की सहभाग त्याचा करून घेतलेला आहे. फक्त तुम्हा सर्वांना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपली जी वर्णमाला आहे त्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत, 48 वर्ण आहेत. आणि अ ते आहापर्यंत लिहित असताना आपल्याला हा लू आणि हे ऋषीरू त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. म्हणजे अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम हा हे आपण असं म्हणतो, कारण ते आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत. पण ऊस ऊ हे जे काय आहे की मुळाक्षर आहे किंवा हे जे अक्षर आहे त्याच्यानंतर काय येतं की हे लू येतं आणि मग काय येतं तुमचा ऋषीरू येतो. आणि त्यानंतर जे व्यंजन आपले आहेत क ख ग, ती व्यंजन तुमची ळ पर्यंत, हे जे आपलं बाळला आपण त्याला म्हणतो ना, हे महत्वाचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर हिंदी भाषेमध्ये याचा वापर होत नाही. हा जो ळ आहे ना, हिंदी भाषेमध्ये याचा वापर होत नाही. फक्त आपल्या मराठी भाषेमध्ये हे ळ काय आहे की खूप महत्वाचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे काय की वर्णमाला आहेत. आता हे जे वर्णमाला आहेत ना, त्यांचे प्रकार पडतात आणि ते 3 महत्वाचे प्रकार आहेत. आता कोणकोणते महत्वाचे प्रकार बघा. आता तुम्हाला जर नोट्स वगैरे पाहिजे असतील तर शॉर्ट मध्ये तुम्ही हे काय करायचं की नोट डाऊन करून घ्यायचे, त्याला आयएमपी म्हणायचे, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात राहतं. हे जे वर्णमाला आहे त्यांचे 3 प्रकार आहेत, सर्वांना माहिती आहे. फक्त आपण ह्या वर्णमालेचा थोडासा डीप मध्ये जाऊन आपण अभ्यास करणार आहोत, डीप मध्ये जाऊन. ओके. पहिला प्रकार जो आहे तो स्वर, दुसरा जो प्रकार आहे तो स्वरादी आणि तिसरा जो प्रकार आहे तो व्यंजन. मला माहित होतं आपल्याला 2च प्रकार माहिती आहेत, बरोबर. आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत कोणतं, स्वर आणि व्यंजन, बरोबर. स्वर आणि व्यंजन हे आपण 2 शिकलेलो होतो. पण हा तिसरा देखील प्रकार खूप महत्वाचा आहे. हा तिसरा देखील प्रकार काय खूप महत्वाचा आहे. म्हणून मी काय बोलले की आपल्याला वर्णमालेचा अभ्यास करतो आपल्याला डीप मध्ये अभ्यास करायचा आहे. आपल्याला फक्त नॉर्मली स्वर आणि व्यंजन ह्याचा फक्त अभ्यास आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. पण स्वरादी म्हणजे काय आणि ते कोणकोणते स्वरादीमध्ये अक्षरे येतात किंवा मुळाक्षरे येतात
ह्यांचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हे 3 प्रकार पडतात, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आता हे मेन प्रकार झालेत, ह्यांचं डेफिनेशन आपल्याला पाहावं लागेल, बरोबर. आणि डेफिनेशन पाहून नेमकं स्वर म्हणायचं कशाला किंवा स्वरादी कशाला बोलायचं किंवा व्यंजन कशाला बोलायचं, कारण ज्या वेळेला आपल्याला डेफिनेशन क्लिअर होतं तर त्याच वेळेला काय होतं की आपल्याला उदाहरणं किंवा ते मुळाक्षर आपल्याला समजू शकते. जोपर्यंत डेफिनेशन तुमची क्लिअर होत नाही, ते समजत नाही तुम्हाला, तोपर्यंत कोणकोणते जे एकूण वर्णमाला 48 वर्णमाला आहेत त्यामध्ये कोणकोणते स्वर आहेत, कोणकोणते व्यंजन आहेत, कोणकोणते स्वरादी आहेत हे आपल्या लक्षात येणार नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न करते की आपल्याला आतापर्यंत काय विचारलं गेलं होतं, स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. आपण पटकन सांगतो. स्वर म्हणजे काय, अ ते आहा पर्यंत स्वर हे आपण म्हणतो, बरोबर. आणि व्यंजन म्हणजे काय, क ते ज्ञ पर्यंत ही जी सगळी काय की मुळाक्षरे असतात त्यांना काय आपण म्हणतो, व्यंजन म्हणतो. मग नेमकी स्वरादी कोणती हे देखील आपल्याला काय करायचंय, पाहायचं आहे. आता थोडक्यात तुम्हाला मी ह्या प्रत्येक प्रकारांचं काय करते, डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. ओके. आता स्वर महत्वाचा कुठला प्रकार आहे तो आपला स्वर. आता स्वर म्हणजे काय की जे वर्ण आहेत किंवा जो स्वर आहे त्याचा उच्चार करत असताना कोणत्याही अवयवांचा त्या ठिकाणी आधार घ्यावा लागत नाही. ओके. मी काय सांगितलं, स्वर म्हणजे काय की ते जे अक्षर आहे किंवा तो जो स्वर आहे किंवा ते जे वर्ण आहे त्याचा उच्चार करत असताना आपल्याला कोणत्याही अवयवांचा आधार घ्यावा लागत नाही, त्याचा उच्चार काय होतो की आपोआप होऊन जातो. तर त्याला काय बोललं जातं, स्वर हॅलो असं मिस. बोललं जातं. हा बोला. मिस, अव्ययांचा अर्थ म्हणजे काय? काय बोललात? अव्ययांचा अर्थ म्हणजे काय आता बोलले ना. अवयव म्हणजे ऑर्गेन आपले, आपण असं म्हणू शकतो ना, आपले जे ऑर्गेन्स आहेत. ओके. आपण एखादी मूलध्वनी किंवा मुखावाटे आपण सगळे स्वर बोलत असतो, बरोबर. हो हो. मुखावाटे आपण अक्षर बोलत असतो. मग ज्या वेळेला आपण एखाद्या अक्षराचा उच्चार करतो, मग तो उच्चार करत असताना तो आपल्या काही स्वर आपले किंवा काही व्यंजन हे कंठातून येतात. मग हे नेमकं कंठातून येतात का, ते दंतातून, हे प्रकार सगळे आहेत ते तुम्हाला मी सांगेन. मग अवयव म्हणजे काय, ऑर्गॅन, त्यांच्या सहाय्याने ते काय होतात की बाहेर पडले जातात. तर त्यांना काय म्हटलं जातं, व्यंजन असे म्हणतात. आणि ज्यांचा उपयोग होत नाही किंवा स्वर ज्या वेळेला आपण एखाद्याला बोलतो त्यावेळेला अवयव किंवा ऑर्गॅन ह्यांचा जास्त आधार घ्यावा लागत नाही, ते आपोआप काय होतात की बाहेर निघतात. ज्यावेळेला आपण एखादं अक्षर बोलतो त्याला स्वर असं म्हणतात. आणि व्यंजन म्हणजे काय की ते जे वर्ण आहेत ते वर्ण आपण उच्चारत असताना आपले जे काय अवयव म्हणजे कोणकोणते जिभेमध्ये असणारे आपण त्याला कंठ म्हणतो, त्यानंतर काय म्हणतो आपण त्याला दंत म्हणतो. ओके. त्यानंतर आपण त्याला तालव म्हणतो. आता हे जे शब्द आहेत त्याचा नेमका काय अर्थ आहे ते मी तुम्हाला पुढच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला काय बघायचंय, शॉर्ट मध्ये डेफिनेशन. स्वर म्हणजे काय, उच्चार करत असताना अवयवांचा काय होत नाही, आधार घ्यावा लागत नाही, ते आपोआप काय होतात की बाहेर पडले जातात, त्यांची मूळ ध्वनी काय होते, निघते, त्याला स्वर म्हणायचा. आणि व्यंजन म्हणजे काय, त्याला अवयवांचा आधार घ्यावा लागतो. मग तो कसा घ्यावा लागतो, काय घ्यावा लागतो, हे मी तुम्हाला सांगेन. आता स्वरादी म्हणजे नेमकी काय, तर हा शब्द लक्षात घ्या. स्वरादी म्हणजे काय, जर ह्याचा संधीमध्ये आपण काय केलं, ह्याची फोड केली कशी, तर स्वर अधिक आधी. आदी, बरोबर. ह्याचा अगोदर संधीमध्ये जर आपण काय केलं, रूपांतर केलं तर काय येणार आहे, स्वर अधिक आदी म्हणजे काय, स्वरादी. आता ह्याचा अर्थ काय असा होतो की आपण एखादा वर्ण उच्चारत असताना, एखादा वर्ण आपण किंवा एखादं व्यंजन आपण उच्चारत असताना काय होतो, स्वरचा त्या ठिकाणी काय होतो की उच्चार होत असतो. एखादं वर्ण मग ते व्यंजन आहे, एखाद्या व्यंजन जे मुळाक्षर आहे त्याचा जर आपण उच्चार करत असताना त्याच्या अगोदर काय होतं, स्वरचा वापर होतो, तर त्याला काय म्हटलं जातं, स्वरादी असे म्हणतात. म्हणून तर काय तर आपण फोड केलेले आहे, स्वर आदी आदी म्हणजे स्वरादी. समजलं. हेच फक्त लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे की आपल्याला व्यंजन किंवा एखादा वर्ण जर उच्चार करायचा असेल हो स्वर म्हणजे समजलं. काय, स्वरादी म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. आता हे नेमकं स्वर कोणकोणते आहेत, स्वरादी कोणकोणत्या आहेत आणि व्यंजन कोणकोणत्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. पण त्याच पद्धतीने अगोदर ह्याचे आपण प्रकार पाहूया आणि मग प्रकारावाईज आपण काय करूया, कोणकोणते वर्ण
स्वरामध्ये येतात, स्वरादीमध्ये येतात किंवा व्यंजनामध्ये येतात ते आपण पाहूया. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आपल्याला बघायचा आहे पहिला प्रकार स्वर, आणि ह्या स्वराचे देखील प्रकार पडतात. भरपूर प्रकार आहेत. वर्णमाला जितकी आपण अभ्यास होणार तितकी खूप चांगली आणि गमतीशीर बनते. आता हे जे स्वर आहेत त्याचे देखील एकूण 3 प्रकार पडतात आणि तुम्हाला माहिती आहे. मला वाटतं की मी सांगायची गरज नाहीये, तुम्ही मला सांगू शकता की स्वर नेमके कोणकोणते आहेत. हा सांगा, आहे कुणाला माहिती स्वरांचे प्रकार? एकदम सोपं आहे, आपण ते ऐकलेले देखील आहे. जसं मी मगाशी म्हटलं ना की आपण आतापर्यंत फक्त स्वर आणि व्यंजन ह्यांचा फक्त अभ्यास केलेला आहे. तसंच स्वरचे पण प्रकार जे पडलेले आहेत ना ते 3 आहेत. तिसरा प्रकार कोणाला माहिती नसेल, पण 2 प्रकार प्रत्येकाला माहिती आहेत आणि ते मुळाक्षरे किंवा बाराखडी शिकत असताना आपण त्याचा उपयोग करतो. कोण सांगू शकेल का? बघा, थोडस थिंकिंग करून बघा, थोडस आठवून बघा, तुम्हाला आठवेल. कोण आहे का? नाही, ठीक आहे, चला काही हरकत नाही, आपण बघू स्वर. आता स्वर जे आहेत संयुक्त ना, स्वर. हा कोणते? सॉरी, संयुक्त स्वर. हा बरोबर. पहिला जो स्वर जो सांगितलेला आहे तो कोणता? संयुक्त. पण हा तिसरा स्वर येतो. हा जो स्वर आहे तो कोणता? तिसरा स्वर येतो. आता पहिला जो स्वर आहे तो सर्वांना माहित आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऱ्हस्व. ऐकलं असेल ना? आणि दुसरा आहे दीर्घ. हे खूप महत्वाचे आहे. ह्याच्यावरूनच काय होतं की आपल्याला स्वर लक्षात राहतात. हे स्वरचे एकूण 3 प्रकार: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. जसं बाराखडी आपण लिहित असताना वेलांटी असं आपण म्हणतो, बरोबर? किंवा आपण उकार हे देखील आपण असं बोलतो. मग त्यामध्ये ते करत असताना आपण काय म्हणतो? पहिला उकार, दुसरा उकार किंवा पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. तसंच हे आपण थोडस प्रमाण भाषेमध्ये ह्याचा आपण उपयोग करतो. पहिला उकार, दुसरा उकार किंवा पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, हे प्रमाण भाषा झाली. पण ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या 2 काय आहेत की शब्द असे आहेत की ते समजण्यासाठी खूप काय असतात की साजेशीर असे असतात, आणि हे शास्त्रीय आपण असं म्हणू शकतो. जे आपली मराठी भाषा आहे संस्कृत मधली, संस्कृत मधूनच काय झालंय की ह्यांचा उगम झालेला आहे. त्यामुळे आपण ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असं आपण म्हणतो. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय आणि संयुक्त स्वर म्हणजे काय हे देखील माहित असणं खूप गरजेचं आहे, बरोबर? आता ऱ्हस्व आणि दीर्घ हे जे 2 शब्द आहेत ना, ह्या शब्दावरून आपल्याला त्याचे डेफिनेशन समजते, म्हणजे संकल्पना समजते, व्याख्या आपल्याला समजते. ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त ह्या जर शब्दांची जर तुम्ही फोडी केलात आणि ह्या शब्दांचा जर अर्थ तुम्ही ह्यातच तुम्हाला जर समजला ना, तर तुम्हाला पटकन समजेल की नेमकं ऱ्हस्व स्वर म्हणजे काय किंवा दीर्घ स्वर म्हणजे काय आणि संयुक्त स्वर म्हणजे काय. आपल्याला एवढं तर माहित झालं स्वरांचे 3 प्रकार आहेत: ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आता नेमकं ऱ्हस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते आणि संयुक्त स्वर कोणते हे आपल्याला पाहिजे. तर आता मी शॉर्टली तुम्हाला डेफिनेशन सांगते. ऱ्हस्व स्वर, आता हा जो स्वर आहे म्हणजे एखादा जो वर्ण आहे तर त्याचा उच्चार करताना काय होतं की आपल्याला थोडासा कमी वेळ लागतो. हा जो ऱ्हस्व आहे, एखादा वर्ण आहे, बरोबर, आणि ह्या वर्णाचा आपल्याला काय करायचं आहे? उच्चार करायचा आहे. वर्ण आहे किंवा मुळाक्षर आहे किंवा ते अक्षर असं म्हणेन मी. हा जो वर्ण आहे ना, त्या वर्णाचा उच्चार करत असताना काय होतो? आपल्याला वेळ कमी लागतो. जो हा वेळ आहे ना तो काय होतो? कमी लागतो. त्याला काय बोललं जातं? ऱ्हस्व. हे मी असं तुम्हाला काय सांगायला लागले, कारण का आपल्याला माहित ह्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजला ना तर वर्णमाला ओळखण्यासाठी खूप काय होते की उपयोग होतो याचा. जोपर्यंत हे जे ऱ्हस्व किंवा दीर्घ किंवा संयुक्त ह्या शब्दांचा अर्थ जर माहिती नसेल तर तुम्हाला ते एकूण जे 48 जे काय आहेत वर्ण आहेत त्या वर्णामधला नेमका कोणता स्वर आहे, नेमका कोणता व्यंजन आहे, नेमका कोणता ऱ्हस्व मध्ये येतो, नंतर कोणता दीर्घ मध्ये येतो हे आपल्याला समजणार नाहीये. म्हणून मी काय सांगितलं, हा जो वर्ण आहे
त्याचा आपल्याला उच्चार करताना वेळ खूप कमी लागतो. वेळ काय होतो, खूप कमी लागतो, त्याला काय म्हणायचं, ऱ्हस्व. आता उदाहरणार्थ मला सांगा, असा कोणता वर्ण आहे की याचा आपण उच्चार करताना काय होतं की वेळ कमी लागतो, तो सांगू शकेल का? एक वर्ण बघा, तुम्ही वर्णमाला घ्या समोर, ज्या ज्या आहेत तुम्ही बसल्या बसा तुम्ही राईट डाऊन करू शकता. ज्या ज्या तुम्हाला मला आठवतात, त्या मुळाक्षर सगळी आठवतात ती, आणि त्यामधले ऱ्हस्व स्वर आपल्याला काढायचा आहे. आपण स्वर बघतोय, ऱ्हस्व स्वर आपल्याला काढायचा आहे. मग स्वर आपले कोणते आहेत? अ ते आहा पर्यंत हे सगळे आपले स्वर स्वर आहेत. मग त्यामध्ये असे कुठले स्वर आहेत की त्यांना कमी वेळ लागतो उच्चारताना, ते फक्त मला तुम्ही सांगायचं आहे. सांगा, कोण सांगू शकेल? सोपं आहे, ह्यामध्ये काही अवघड नाहीये. प्रयत्न आपण करायचा आहे. जे आपल्याला स्वर दिलेले आहेत अ ते आहा पर्यंत, ते म्हणायचे आहेत. आणि बघायचं आहे की आपण मग त्याचा उच्चार करताना नेमका त्याला वेळ कमी लागतो का वेळ जास्त लागतो आहे, हे पाहायचं आहे. ऱ्हस्वचा अर्थ काय येतो की कोणताही वर्ण असू देत, तो उच्चारताना त्याला काय होतो की वेळ कमी लागतो. मग असे ऱ्हस्व स्वर जे आहेत, ते एकूण ऱ्हस्व स्वर किती आहेत? 4 आहेत. एक अ, दुसरं ई, तिसरा जो आहे कोणता? ऋषिरू, आणि चौथा जो आहे तो उ. अ, ई, रू आणि उ. आता हे उच्चारत असताना बघा, तुम्ही प्रयत्न करून बघा किंवा तुम्ही हे बोलून बघा, त्यामध्ये किती खूप कमी वेळ लागतो. अ, ई, रू, उ. ह्याच्यामध्ये आपल्याला काही जोर द्यावा लागतो का बोलायसाठी? नाही. आपण काय करतो, अक्षर बघितता बघितता आपल्याला लगेच असं आपल्याला काय होतं की उच्चारावं असं वाटतं. ई, रू, उ. म्हणजे वेळ कमी लागला ह्याला, म्हणून हे कोणते स्वर आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत. आणि एकूण किती आहेत? हे 4 आहेत. आपण फक्त स्वर पाहत आहोत. अ ते आहा पर्यंतचे स्वर पाहत आहोत आणि त्यातील ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ते पाहत आहोत. आता तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की दिलेल्या अक्षरापैकी, फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड कोणतेही अक्षर असेल, दिलेल्या अक्षरामधील ऱ्हस्व स्वर ओळखा. मग त्यामध्ये तुम्हाला असे भरपूर सगळे वन बाय वन काय केले जातील की तुम्हाला स्वर दिले जातील. मग त्यामधला नेमका कोणता असणार आहे? उ असणार आहे. मग पाहावा लागेल आपला, उ दिलेला आहे का, ऋषिरू दिलेला आहे का, ई दिलेला आहे का, किंवा अ दिलेला आहे का. बरोबर. अरे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही दिला जाणार नाही जर ऱ्हस्व स्वर विचारला असेल तर. समजलं प्रत्येकांना की नेमका ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? त्याचा उच्चार होताना वेळ कमी लागतो, त्याला काय बोलायचं? ऱ्हस्व स्वर म्हणायचं. आणि कोणकोणते आहेत? अ, ई, रू आणि उ. हे नोट डाऊन करू घ्या, हे खूप महत्वाचे आहेत. हे ऱ्हस्व स्वर म्हटलं जातात. हे जे मी कॉलम केलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं? ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं. क्लिअर? इथपर्यंत सर्वांना समजलं? हो, मी समजलं. हो मॅम. ओके. आता आपण नेक्स्ट जाऊया. आपला जो सेकंड आहे तो म्हणजे कोणता? दीर्घ. आता ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मी फार ऱ्हस्व वेळ म्हणजे लागतो काय? बोलायला. हा, वेळ लागतो म्हणजे ते शब्द काढायला. हा दीर्घ. ओके, दीर्घ स्वर म्हणजे आता काय? जसं मी ऱ्हस्व सांगितला, काय त्याचा उच्चार होताना काय होतं, आपल्याला थोडासा वेळ कमी लागतो. मग दीर्घ मध्ये कसं असणार आहे ती डेफिनेशन, ती तुम्हीच सांगा मला. हो, सांगू शकेल का? वेळ जास्त लागतो. ओके, व्हेरी जास्त गुड. लागतो ना वेळ? म्हणजे हो, ते जास्त सांगितलं. लागतो. हा, सिंपल. म्हणजे जो वर्ण आहे तो वर्ण उच्चारताना वेळ का होतो आपल्याला? जास्त लागतो. त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर असं म्हणायचं. सिंपल. मग त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एक माहिती असावी म्हणून सांगते. आपण जसं मगाशी मी काय बोलले तुम्हाला, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी किंवा पहिला उकार दुसरा उकार, हे असं आपल्याला म्हणायचं नाही. ओके, तर पहिला आणि दुसरा ह्या दोन शब्दासाठी ना हे ऱ्हस्व आणि दीर्घ शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, त्यानंतर ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार असा उच्चार करण्यात आलेला आहे. बरोबर. मुलांना शिकवण्यासाठी इथं पहिला उकार दुसरा उकार किंवा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असा वापर होतो त्या शब्दाचा. पण तुमच्यासाठी काय असणार आहे ते? ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी किंवा ऱ्हस्व उकार किंवा दीर्घ उकार. हे का? कारण त्यांना जास्त दीर्घ जे उकार असतील जास्त वेळ लागतो उच्चारताना, ऱ्हस्व उकार असेल त्याला
कमी वेळ लागतो. एवढंच फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऱ्हस्व स्वर बघितले आपण. तसेच दीर्घ स्वर म्हणजे काय, जे वर्ण असतील त्यांचा उच्चार करताना आपल्याला जास्त वेळ लागतो, त्यांना काय बोलायचं, दीर्घ स्वर. मग हे कोण कोणते आहेत ते तुम्ही लिहून घ्या. दीर्घ स्वर हे नोट डाऊन करून घ्या, म्हणजे पटकन समजेल. घ्या, आ, दुसरा आहे ई, तिसरा आहे, मगाशी मी ऊ लिहिलं होतं, मग नंतर कोणता येणार आहे तुमचा, आपण त्याला ऊ सू असं म्हणतो, बरोबर ना. हे आपल्याला शिकवलेलं आहे, ऊ सू म्हणायचं, तरच आपल्याला ते लक्षात हो राहतं. मिस. हा, आ, ई, ऊस ऊ, त्यानंतर ए, एडका आई ए, आई आई, व्हेरी गुड. अजून कोणता येणार, ओ औ अम हा व्हेरी गुड. ओ येणार आणि औ येणार. औ. बघा हे उच्चार आ नाहीये. ओके, आ ते विसर्ग मध्ये येतात, ते ह्याच्यामध्ये येत नाहीत. आता दीर्घ जे स्वर आहेत ना, हे दीर्घ स्वर कोणकोणते, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. हे असं का होते बघा ना, आपण ते वर्ण उच्चारताना जास्त वेळ घेतात की नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं की दीर्घ स्वर म्हणायचं. तर हे आपले झाले दीर्घ स्वर, हे नोट डाऊन करून घ्या. आ, ई, उ, झाला मी ए, कळलं बघ. एडका ए, ऐरन, ओ आणि औ. समजलं सर्वांना इथपर्यंत, हो मिस. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ओके, आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे संयुक्त स्वर, सॉरी संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर म्हणजे काय नेमकं, ते एकूण संयुक्त स्वर काय आहेत, फक्त 4च आहेत. आता इथे लिहिण्याची पण गरज नाहीये, पण तरी देखील मी सांगते, हे जे संयुक्त स्वर आहेत, आता संयुक्तचा अर्थ काय होतो, त्याचा उच्चार काय होणार आहे आपल्याला, दोन्हीकडून पण होणार आहे, म्हणजे दीर्घ पण होऊ शकतो किंवा ऱ्हस्व पण होऊ शकतो, म्हणून त्याला काय बोलायला की संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही संयुक्त स्वर नेमके कोणकोणते आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, हा जो एडका ए आहे, हा काय आहे, एडका ए आहे. त्यानंतर दुसरा जो आहे, हा पहिला झाला स्वर, दुसरा जो आहे तो महत्वाचा कोणता आहे, ओ. तिसरा जो आहे हा इथं, आणि चौथा जो आहे हा इथं. हे संयुक्त स्वर मध्ये येतात. आता म्हणणार, आता मगाशी पण हे मॅडम आलेलं होतं कशामध्ये, दीर्घ स्वरामध्ये. मी काय बोलले, संयुक्त म्हणजे काय, ऱ्हस्व पण असणार आहेत आणि दीर्घ पण असणार आहेत, त्यामुळे संयुक्त स्वर आहेत. आता नेमकं संयुक्त स्वर म्हणजे काय, ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या दोन्ही स्वरांचा काय होतो की त्या ठिकाणी उच्चार होतो. मग नेमके कोणकोणते बघा, ज्या वेळेला आपण हे एडकायचा उच्चार करतो त्यावेळेला काय होतं बघा, सुरुवातीला हे जे अ आहे त्याचा उच्चार होतो. सुरुवातीला काय होतो, हे जे अ आहे त्याचा उच्चार होतो, मग नंतर तुमचं ही जी ई आहे आणि ही दुसरी ई आहे तिचा उच्चार होत असतो. अ, ई आणि ही ई, ह्या तिन्हीचा मिळून काय होतो की ज्या वेळेला हा तिन्हीचा मिळून संगम झालेला असतो त्यावेळेला हे एडकाए बनतं. आता तुम्ही म्हणाले, कारण हे महत्वाचं आहे, कारण हे 4च संयुक्त स्वर असे आहेत की त्या ठिकाणी ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांचा उपयोग केलेला आहे. तसंच ओ मध्ये काय असणार आहे, या ठिकाणी, ह्या ठिकाणी काय असणार आहे, अ, ही काय आहे की मेन आहे. ओ म्हटल्यानंतर अ चा उच्चार इथं होतो, आणि दुसरं म्हणजे प्लस त्याला काय करायचं आहे, उ आणि दुसरं उसू, ह्यांचा उच्चार होतो. मॅम स्क्रीन दिसत दिसत नाही. नाही का, ओके ओके, एक मिनिट मी साईडला लिहिते, 1 बाय 1 मी करते, लिहिते, म्हणजे पटकन समजेल. हा जो ओ आहे त्याचा ज्या वेळेला आपण उच्चार करतो त्यावेळेला अ हे महत्वाचं आहे, अ चा अगोदर उच्चार होतो, आणि नंतर काय होतो, आपलं जे उखळू आहे आणि हे ऊसू आहे त्यांचा काय होतो देखील त्या ठिकाणी उच्चार होतो, म्हणून याला संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. तिसरं जे आहे ते कोणतं आहे तुमचं, ऐरनई. आता ह्या ठिकाणी काही ते एक मात्रा आहे वरती, बरोबर आहे. आता मात्रा असल्यामुळे काय झालं की ह्या ठिकाणी आपण ज्याला उच्चारतो त्याला हा आ चा उच्चार होतो, या ठिकाणी कशाचा उच्चार होतो, आ चा, आणि त्यानंतर मग तुमचा काय होणार आहे की ही
ई, व्हेरी गुड. आणि दुसरी काय असणार? ही मोठी आपण म्हणतो ना, ज्यावेळेला आपण लहान मुलांना शिकवताना म्हणतो ही छोटी आणि ही दुसरी मोठी. सेम तसं ए चा उच्चार करत असताना सुरुवातीला आ आणि नंतर ह्या दोन हे जे काही जे स्वर आहेत ना हे खूप काय की महत्वाचे आहेत, त्यांचा उच्चार होतो. आणि त्यानंतर चौथा जो आहे तो कोणता आहे? औ. तर ह्याचा देखील उच्चार कसा आणि होणार आहे सांगा मला? व्हेरी गुड. आणि उखळू आणि हे उसू, हे महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं ना तर संयुक्त स्वर ओळखा असं विचारणार की ही तुम्हाला ही जी मी आता बॅच सांगितले ना ही बॅच तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ए चा उच्चार करत असताना नेमकं कोणते ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर येतात ते माहित असणं गरजेचं आहे. ओ चा उच्चार करताना कोणते येतात, आईचा उच्चार करत असताना कोणते येतात आणि औ चा उच्चार करत असताना कोणते येतात हे माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणून संयुक्त जे स्वर आहेत ना त्या ठिकाणी ऱ्हस्व आणि दीर्घ यांचा काय होतो की वापर होतो, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असं बोललेलं आहे. आणि संयुक्त स्वर हे चारच आहेत, ए ओ ऐ औ हे 4 स्वर आहेत. पण ते कशा पद्धतीने ओळखले जातात तर हे जे स्वर आहेत ऱ्हस्व आणि दीर्घ ह्यांचा वापर करून हे काय झाले की स्वर बनलेले आहेत. म्हणून संयुक्त स्वर एकूण किती आपले आहेत की फक्त 4. प्रश्न कसाही ओके विचारू शकतात, कसाही विचारू शकतात. तुम्हाला हे देखील देऊ शकतात अ प्लस, इथे आपण प्लस करूया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. अ आणि कोणतं अक्षर जे ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे, म्हणजे दोन्ही देखील आहेत ऱ्हस्व आणि दीर्घ या दोन्हींचा मिळून कोणता स्वर त्या ठिकाणी तयार होतो हे देखील असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो किंवा ओळखा असं देखील सांगू शकतात. त्यामुळे ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत, बोललं गेलं पाहिजेत, त्याचा उच्चार तुम्ही केला गेला पाहिजे, तरच मला समजून येईल की हा मी ज्या वेळेला उच्चार करतो त्याला माझ्या कंठातून म्हणा किंवा ज्याला माझी मूलध्वनी बाहेर पडते त्यावेळेला ती बाहेर पडत असताना कोणकोणत्या स्वरांचा उपयोग होतो हे तुम्ही ज्या वेळेला उच्चार कराल ना तेव्हाच तुम्हाला ते पटकन समजणार आहे. समजलं? तर अशा पद्धतीने हे स्वर आहेत 3 प्रकारचे, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते आणि संयुक्त स्वर कोणते हे तुम्हाला सर्व माहित झालेले आहेत. बरोबर? इथं हो कोणाला मिस. काही ऑब्जेक्शन आहे का की नाही नाही मिस. मला हा स्वर नाही समजलेला असं? नाही मिस, ओके समजतं सगळं. ओके ठीक आहे. चला आपण नेक्स्ट. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हा बोला. तुम्ही जे स्लॅश करून लिहिलंय माहिती त्या दोघांपैकी एक येणार म्हणजे उच्चारलं जातं का दोन्ही उच्चारले जातात? दोन्ही दोन्ही उच्चारले जातात, कारण इथं दोन्हीचा देखील उच्चार होतो. उ आणि म्हणजे इथं आता कसं उ आहे की आपलं उखळू आहे आणि दुसरं कोणतं आहे उसू आहे, दोन्हीचा देखील उच्चार होतो म्हणून त्याला संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला, आता तुम्ही आता काय करायचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही काय एकदा ट्राय करायचं, बघायचं की हा खरंच मी हा ओचा सॉरी ह्या ओचा उच्चार करत असताना खरंच हे असं येतं का हे तुम्ही पाहायचं आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे, तरच तुम्हाला समजू शकेल. बरोबर? जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः उच्चार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला खात्री पटणार नाही. म्हणून काय म्हणते मी प्रॅक्टिकली तुम्ही करा, ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. ह्या दोन्हीचा देखील उच्चार होतो. म्हणून इथं ऑब्लिक मी काय ह्याच्यासाठी केलंय, कारण ऱ्हस्व पण तो स्वर येऊ शकतो किंवा दीर्घ पण तो स्वर येऊ शकतो, म्हणून तो संयुक्त स्वर आहे. आणि हे 4च संयुक्त स्वर आहेत. इज दॅट अ क्लिअर? येस मॅम, समजा. ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे, हे झालं आपले स्वर. स्वरांमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, की बाबा हा स्वर कसे ओळखायचे, काय करायचे? नाही मिस, नाही प्रॉब्लेम आहे. ओके ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हे मेन टाइप्स झाले हा स्वरचे. खूप गोंधळून टाकणारी ही वर्णमाला आहे आणि इतकं भरपूर त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ना वर्णमालेमध्ये, खूप सारी माहिती दिलेली आहे. हे एका तासामध्ये किंवा 2 तासामध्ये आपलं लेक्चर कम्प्लीट होऊ शकतच नाहीये. एवढं पूर्णपणे सार या वर्णमालेमध्ये दिलेलं आहे. त्याचे प्रकार देखील भरपूर पडतात. मेन प्रकार आपण स्वराचे काय बघितले, तर एक म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आता इतर देखील स्वर आहेत, त्याचे 2 प्रकार आहेत, हे तुम्ही ऐकलं पण असेल. इतर मध्ये काय तर माहिती आहे का, स्वर, मी तर स्वरच लिहिते. हा जो स्वर आहे त्यांचे इतर प्रकार पडतात. बघा मी काय लिहिते, आपण मगाशी जे प्रकार बघितले हे मेन बघितले, इम्पॉर्टंट बघितले, जे आपल्याला आतापर्यंत माहिती आहे. पण इतर मध्ये पण काही प्रकार पडतात आणि ते एकूण किती आहेत, 2 आहेत. मी नाव सगळ्यांना पटकन आठवेल. एक म्हणजे सजातीय स्वर
आणि दुसरा आहे विजातीय स्वर. आता हा म्हणणार मिस तुम्ही हे नेमकं काय मीच ऐकलेलं आहे, 10वी ला होता मला. ऐकले? हो. ओके, म्हणजे ज्यांनी ऐकलेलं आहे खूपच छान त्यांच्यासाठी. आपण मेन स्वर बघितले, एक म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. हे इतर मध्ये मोडतात. आणि मला असं वाटतं की काही लोकांना म्हणजे 80% मुलांना हे माहिती नसेल, 20% मुलांना हे माहिती असेल. हा, ज्यांनी खरंच मराठीमध्ये काय केलं असेल की ते डिग्री घेत आहेत मराठीमध्ये, किंवा ते मराठीमध्ये काय करतात की ती जी भाषा आहे ती संपूर्णतः आत्मसात करतात, त्यांना हे काय की माहिती असेल. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सेम, स्वराचा भाग तो सेमच आहे, फक्त थोडस त्यांनी काय केलं आहे, बाजू फक्त मांडून दिलेल्या आहेत. आता नेमकं सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय बघा. आता हा जो स्वर आहे सजातीय स्वर, ह्याला काय म्हटलं जातं की ज्या वेळेला एक जो वर्ण असतो त्याचा उच्चार काय होतो की इतरांपेक्षा थोडासा वेगळा असतो. इतरांपेक्षा थोडासा काय असतो की वेगळा. पण तो कसा, असं आपण त्याचं डेफिनेशन करू शकतो की उच्चार करत असताना, त्या वर्णाचा उच्चार करत असताना तो जो स्वर आहे ना तो त्याच ठिकाणी असतो, बदलत नाही त्याचा उच्चार. आहे तो आहे, आहे तो आहे. जसं मगाशी आपण काय केलं की संयुक्त स्वर उच्चारत असताना आपण दोन ऱ्हस्व आणि दीर्घ हे स्वर काय झाले की एकत्र आले. पण सजातीयमध्ये तसं अजिबात नाही. एकाच वर्णाचा उच्चार काय होतो की त्याच्या स्थानामधूनच होत असतो. म्हणजे त्याचं जे स्थान आहे, त्याची जी जागा आहे ना, तीच जागा त्याची काय की खूप महत्वाची आहे. त्याला काय बोलत की सजातीय असं म्हटलं जातं. आता नेमके कोणकोणते आहेत मी तुम्हाला लिहून दाखवते. सजातीय स्वर म्हणजे पटकन समजेल. डेफिनेशन एवढी माहिती पण करून घेणं खूप काही गरजेचं नाहीये, कारण तुम्हाला फक्त त्याचे प्रकार माहिती पाहिजेत. कारण उदाहरण तुम्हाला वर्ण दिले जातात आणि ते कोणते नेमकं वर्ण कोणत्या प्रकारामधले आहेत हे ओळखायला सांगतात. आता सजातीय स्वर आहेत सिंपल, हे सर्वांनी बघितलं पण असेल. अ, आ. दुसरं कोणतं येणार आहे उ, ऊस, उ. तिसरं कोणतं येणार आहे, सांगा तुम्ही सांगा, हे तुम्हाला माहिती आहे ए फक्त. आई, ओके, ए आई, ओ औ. व्हेरी गुड. आणि कोणता आहे ओ, औ. ओके, आणि हो. हे जे आहे हे सजाती आहेत. अ, आ, ए आई, उ, ऊ आणि ओ, औ. हे काय झाले सजातीय स्वर झाले. आणि विजातीय स्वर कोणते हे पण तुम्हाला सांगते. ज्या वेळेला आपण काय करतो विजातीय स्वरांचा उच्चार करतो, आहा. अम आणि आहा हे विसर्ग आहेत, हे स्वर आहेत. अ ते आहा पण हे स्वर आहेत, पण ते कशामध्ये त्यांचा समावेश होतो विसर्ग मध्ये. त्या अहम आणि आहाचा काय होतो ओके की मिस. हा त्या ठिकाणी त्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे अम आणि हा यांचा आपल्याला आत्ताच अभ्यास नाही करायचा. विसर्ग ज्या वेळेला आपण घेऊ ना त्यावेळी त्यांना नेमकं कुठं ठेवलं जातं, काय केलं जातं हे आपण पाहणार आहोत. आता विजातीय स्वर म्हणजे काय, तर ह्यांचा उच्चार करत असताना भिन्न स्वरूपामध्ये ह्यांचा उच्चार होतो, भिन्न स्थानातून ह्यांचा काय होतो की उच्चार होत असतो. सजातीय आपण स्वर उच्चार करत होतो त्यावेळेला त्यांचं स्थान निश्चित आहे, ठरलेलं आहे, त्यातून त्यांचा उच्चार होत होता. पण विजातीय स्वरांचा आपण उच्चार करत असताना थोडासा वेगवेगळा होतो. भिन्न म्हणजे काय, वेगवेगळा होतो. फॉर एक्झाम्पल बघा कोणकोणते ते स्वर आहेत. ह्याच्यामधूनच तुम्ही काढू शकता. आता हे मी दिलेत ना स्वर, त्याच्यामधून तुम्ही काढू शकता. कोणकोणते, दुसरा आहे ते म्हणजे अ, पहिला आहे तो. दुसरा आहे तो कोणता, उच्चार वेगळा होतो विजातीय स्वर. अ नंतर ई. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मी तुम्हाला काही वेळा ऱ्हस्व स्वर देखील येईल आणि काही वेळा तो दीर्घ स्वर देखील येईल ह्या विजातीयमध्ये. मग कोणकोणते आहेत, अ ई, दुसरा आहे उ आणि हा ए. त्यानंतर तिसरा जो आहे ओ आहे, आणि सगळ्यात चौथा जो आहे तो आपण आतापर्यंत पाहिलेला नाही आहे, तो ऋषीरू. सजातीयमध्ये हे सिंपल, हे समज आपल्याला अ आ ए ऐ उ ऊ ओ हे आपण सजातीय स्वर म्हणतो. विजातीय स्वर कोणकोणते आहेत, अ आणि ई हा आला, त्यांची जोडी एक आली. दुसरी उ आणि हे ए त्यांची एक जोडी आली. आणि तिसरं कोण आहे ओ आणि ऋषीरू यांची एक जोडी आली. तर ह्यांचा उच्चार करत असताना वेगवेगळा उच्चार होतो की नाही, उच्चार वेगवेगळा.
हा वीस होतं. सेम ते आपल्याला वाटतात नाही वेगळं होतं. नाही, अ कुठेच्या कुठे आहे, ई कुठे वेगळंच आहे, उ देखील वेगळंच आहे, एडकाय देखील वेगळंच आहे, ओ पूर्णतः वेगळा आणि ऋषी ऋकू आहे वेगळंच आपल्याला अर्थ सांगून जातो. बरोबर. म्हणून हे काय आहे की विजातीय स्वर असे ओळखले जातात. समजलं. स्वरांचे 3 प्रकार आणि त्यामधले 2 इतर प्रकार आहेत. हे नोट डाऊन करून घ्या. हे खूप महत्वाचे आहेत. कारण आतापर्यंत जे काही प्रश्नामध्ये सजातीय स्वर कोणते आणि विजातीय स्वर कोणते हे विचारले गेलेलेच आहेत आणि त्यामध्ये भरपूर जणांनी काय केलंय की मात खाल्लेली आहे. कारण का नेमके हे आपल्याला माहिती नाही, आपण गोंधळून जातो. नेमके सजातीय स्वर कोणते आणि विजातीय स्वर कोणते. फक्त एवढंच मी लक्षात ठेवायचं. सजातीय म्हटलं की अ आ हे दोन्ही एकदम आलेले आहेत ना, त्यांची जोडी. हे फक्त लक्षात, जोडी लक्षात हॅलो ठेवायची. मिस. सिंपल. हा बोला. विजाती ई पण येणार ना कशामध्ये? सजातीयमध्ये? सजातीयमध्ये ई नाही, ई येत नाही. फक्त कोणतं येणार आहे इथं? अ आणि आ. हे फक्त 4च जोड्या इथं आहेत महत्वाच्या. आपण म्हणून मी पण ते पण काय मॅच होत ना ई करून. कुठला? हा ई आणि सॉरी ते पण लिहायचं राहिलं माझं. सॉरी. व्हेरी गुड. हो ई तेच. आणि हे देखील मॅच होतं. बरोबर. म्हणजे लक्ष आहे. सजातीय स्वरामध्ये जोडी आपल्याला पाहायची आहे. जोडी अ आणि आ ची एक. हे सिंपल, हे आपल्याला सगळ्यांना ओळखता येतं. बरोबर. ह्यामध्ये काही आपल्याला म्हणजे आपण गोंधळून जाऊ शकत नाही. पण विजातीयमध्ये आपण नक्कीच गोंधळून जाऊ शकतो. बरोबर की नाही. कारण हे कसं आहे क्रॉस आहे थोडस. अ वेगळा आहे, ई वेगळा आहे, पण त्यांची जोडी तयार झालेली आहे म्हणून तो विजातीय स्वर आहे. त्यानंतर कारण ह्यात म्हणा हे कसं, कारण अ आणि ई हे 2 स्वर एकत्र आल्यावरती व्यंजन कुठला तरी आपला तयार होतो. मग तो व्यंजन कोणता असणार आहे हे आपण नंतर बघणार आहे. म्हणून सुरुवातीला, कारण त्यावेळेला मी असं नाही म्हणणार की नाही अ आणि ई मध्ये विजातीय स्वर 2 घ्या आणि त्यातून तुम्ही शोधा की हा नेमका कोणता व्यंजन आहे किंवा तो ओळखा. आपल्याला अगोदर विजातीय स्वर माहिती पाहिजे आणि सजातीय स्वर माहिती पाहिजे. सजातीय स्वर सगळ्यांना लक्षात राहतील. अ आ ए ऐ उ आणि उसु, ओ औ आणि ही ई आणि ही ई. पण विजातीयमध्ये थोडीशी गडबड होऊ शकते. हा वेगळा आहे, हा देखील वेगळा आहे, पण त्यांची जोडी बनलेली आहे. म्हणून हे भिन्न भिन्न दर्शवतात. उच्चार काय यांचा वेगवेगळा येतो. हे देखील 2 काय आहेत की भिन्न दर्शवतात आणि हे देखील 2 काय आहेत की भिन्न दर्शवतात. समजलं सर्वांना. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. डेफिनेशन कशी होईल? हॅलो हॅलो मॅडम, हा बोला. याची डेफिनेशन कशी होईल मॅडम? कुणाची? मी मगाशी सांगितलं सजातीय स्वर म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एका वर्णाचा उच्चार करतो आणि तो उच्चार करत असताना त्याचं स्थान निश्चित असतं. ते एकाच ठिकाणी असतं, ते काही बदलत नाही. त्यालाच काय म्हटलं जातं, सजातीय म्हटलं जातं. आणि विजातीय म्हणजे काय की याचा उच्चार करताना हा भिन्न स्वरूपामध्ये होतो. बघा ना, हा तुम्ही अ उच्चार करा वेगळा झाला, पण हा तुम्ही ई उच्चार करा वेगळा झाला की नाही. त्यांचे काय उच्चार वेगवेगळे झाले, भिन्न भिन्न स्वरूपामध्ये झाले, म्हणून हे विजातीय स्वर झाले. आणि सजातीय म्हणजे काय, आहे ते आहे, त्यांचं मेन स्थान मेन ठिकाण तिथंच आहे, ते बदलत नाहीयेत, म्हणून त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात. समजलं. आणि कोणाला काही डाऊट्स हो आहेत मिस. का? नाही. ओके ठीक आहे. मॅडम क्वेश्चन चला. आला तर कसं आहे ते? क्वेश्चन जर आपल्याला आला तर असं दिलं जातं की तुम्हाला एक व्यंजन दिलं जाईल आणि त्या व्यंजनानंतर तुम्हाला हे कंसामध्ये काय केलं जाईल की हे शब्द तुम्हाला दिले जातील आणि विचारले जातील की दिलेले जे काही शब्द असणार आहेत किंवा दिलेले जे काही अक्षर असणार आहेत त्यामधील विजातीय स्वर तुमचा कोणता किंवा विजातीय स्वर तुम्हाला ओळखायचा आहे. हे तुम्हाला असे स्वर पण दिले जातील आणि तुम्हाला व्यंजन पण दिले जातील आणि त्यावरून असं सांगितलं जाईल की सजातीय स्वर कोणता किंवा विजातीय स्वर कोणता. मग त्यावरून आपल्याला ओळखायचं की नेमका सजातीमध्ये कोणकोणते वर्ण आलेले आहेत आणि विजातीय स्वर मध्ये कोणकोणते वर्ण आलेले आहेत. समजलं. सिंपल. प्रश्न काही इतका डिफिकल्ट नसतो. त्यांचं डेफिनेशन तुम्हाला विचारत नाहीये, फक्त तो वर्ण किंवा ते मुळाक्षर किंवा तो जो व्यंजन असेल किंवा स्वर असेल ते कोणत्या टाइप्स मध्ये आहेत किंवा कोणत्या प्रकारामध्ये आहेत हे फक्त ओळखा म्हणून तुम्हाला प्रश्न तो दिला जातो. समजलं. हो मिस. ओके ठीक आहे. आता नेक्स्ट आपण स्वर याविषयी माहिती बघितली, त्याचे प्रकार बघितले, उपप्रकार देखील बघितले, कोणकोणते स्वर आहेत ते देखील आपण पाहिलं. आता दुसरा जो मेन प्रकार आहे तो कोणता, आपण वर्णमालेचे प्रकार बघतोय ना. दुसरा कोणता आहे प्रकार सांगा मला तुम्ही, बघू कोण सांगतोय. स्वरादी आणि व्यंजन
व्हेरी गुड. दुसरा प्रकार कोणता आहे? स्वरादी. स्वर प्लस आधी. आपण संधी वरून केलं ना ते स्वरादी. हा आपण याची फोड केली काय? स्वर आणि आधी म्हणजे स्वरादी. पण याची डेफिनेशन आपल्याला समजली गेली पाहिजे ना, नेमकी काय आहे ती. जोपर्यंत ती समजणार नाहीये तोपर्यंत आपल्याला कळणार नाहीये. ठीक आहे. आता स्वरादी म्हणजे काय बघा, सिंपल आहे ह्याच्यामध्ये. आणि मगापासून कोणतरी एक विद्यार्थी आहे सारखं सारखं त्याच अक्षरांचा काय करतोय की तो उच्चार करतो आहे, सांगतो आहे. आता त्याला क्लिक झालं असेल की नेमकं कोणते आहे ते. पण मी डेफिनेशन सांगते. स्वरादी म्हणजे काय, आता ह्याचं संधीमध्ये आपण रूपांतर केलं. हे का, हे आपल्याला समजण्यासाठी, नेमका ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी आपण काय केलं आहे, हे संधीचा आपण काय इथं केलंय, प्रकार पाडला. तर स्वरादी म्हणजे काय, तर जेव्हा काय होतं, उच्चार करण्याआधी काय म्हटले मी, जो वर्ण असेल त्या वर्णाचा उच्चार करण्या अगोदर काय होतं, स्वरचा काय होतो की वापर होतो. बरोबर, मी सांगितलं होतं मगाशी. व्यंजन असेल, कोणतेही व्यंजन तुम्ही घ्या. ओके, हे जे व्यंजन असेल, व्यंजन किती आहेत, क ते ज्ञ पर्यंत व्यंजन आहेत. मग आता ह्या व्यंजनामधल्या कोणताही तो स्वर असू देत किंवा कोणतेही व्यंजन असू देत, त्याचा उच्चार करत असताना काय होणार आहे, आपल्याला अगोदर स्वर, अगोदर काय होणार, त्या स्वरचा उच्चार होणार आणि नंतर मग त्या जे कोणतं तुम्हाला अक्षर असेल त्याचा उच्चार होतो. आता कसं होतं ते बघा. आता हे जे काही स्वर आहेत ना ते देखील दोन प्रकारचे आहेत. हे स्वर जे आहेत काय, दोन प्रकारचे आहेत. कोणते? सिंपल आहे, ह्याच्याविषयी जास्त काही सांगितलं गेलं नाहीये, कारण की स्वरादी फक्त काय विचारलं जातं, दोनच ते स्वरादी आहेत, ते फक्त ओळखाचं सांगतात. त्यामध्ये दोन स्वरादी आहेत, आपण त्याला XYZ हेही म्हणू शकते. काय ते बघा. एक म्हणजे आणि विसर्ग ना. व्हेरी गुड. हे पण आपण काय करतो की नाव आपण त्याचं काय करतो, ह्याला आपण विसर्ग देखील म्हणतो. बरोबर, ह्याला आपण काय म्हणतो, विसर्ग असं म्हणतो. हा, तर हे जे स्वरादी आहेत आणि आ, हे दोन स्वरादी आहेत. तर हे खूप काय की महत्वाचे आहेत. ह्यामध्ये काय आहे नेमकं आणि ह्यांना का स्वरादी असं म्हटलेलं आहे, कारण हे जे वर्ण आहे ना, वरती हा तुम्हाला बिंदू दिसतोय का, आणि हे दोन तुम्हाला बिंदू दिसतात का? हो मिस. आपण मराठीमध्ये, आपण प्रमाण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो, टिंब म्हणतो त्याला. बरोबर, बरोबर ना, आपण त्याला काय म्हणतो, टिंब म्हणतो. आता हा जो स्वर आहे, हा जो हा देखील स्वर आहे. पण काय इथं फरक आहे बघा, हा जो वर्ण आहे ना किंवा हा जो स्वर आहे ना त्याच्यावरती काय आहे, अनुस्वार आहे. आणि इकडे काय आहे, ह्याच्या समोर काय आहेत की दोन अनुस्वार आहेत. बरोबर, म्हणून यांना काय म्हटलं जातं की स्वरादी म्हटलं जातं. म्हणजेच काय, ह्यांचा उच्चार करताना अगोदर असा उच्चार होणार, मग नंतर जे काय तुम्हाला चिन्ह दिले असेल, जे काय तुम्हाला बिंदू दिले असेल किंवा जे काय तुम्हाला मात्रे दिले असतील त्यांचा तो उच्चार होणार. म्हणून याला स्वरादी असं म्हटलं जातं. स्वरादी दोनच आहेत, आपण त्याला विसर्ग म्हणतो, आणि आहा. समजलं? आता तुमच्या माहितीसाठी सांगते मी, इंग्लिश मधून, आता हे आपलं मराठीत सुरू आहे, पण काय झालंय की इंग्लिश मधून काय झाले की नवे जे स्वरादी आहेत ना ते आलेले आहेत. कोणते आले आहेत बघा, हे आपले मराठीमध्ये झालेत. म्हणजे मराठीमध्ये कोणते, आपण काय करतो, ते अक्षरावरती आणि अक्षराच्या समोर हे आपण बिंदू देतो. पण इंग्लिश मध्ये काय आहे, असा उच्चार होतो बघा इंग्लिश मधून, असे देखील आहे. किंवा फॉर एक्झाम्पल कोणतंही तुम्ही अक्षर घ्या, असे, ह्याचा देखील वापर होतो किंवा ह्याचा देखील वापर होतो. बघा, तुम्ही शब्द आठवा, शब्द लक्षात थोडस काय करा की माइंड मध्ये घ्या. हे आता वरती जे मी चिन्ह इथे दिलेले आहेत ना, ह्यांचा काय होतो की वापर होतो. हे इंग्रजीतील आहेत, हे इंग्रजी भाषेमधून काय झाले की आलेले आहेत. मग फॉर एक्झाम्पल ह्याच्यामधले एखादा शब्द आपण काय घेऊ शकतो, तर कॅट घेऊ शकतो. बरोबर, मग आपण कॅट लिहित असताना आपण कसं लिहितो, तर असं आपण कॅट लिहिणार. बरोबर, मग हा जो क आहे, हा क काय आहे, व्यंजन आहे, आणि ह्या व्यंजनाच्या वरती काय झालं, हे चिन्ह स्वरूपामध्ये आलेलं आहे. बरोबर, मग ह्यालाच काय म्हटलं जातं, हे विसर्ग असं म्हटलं जातं. पण हे कशामध्ये आहे, इंग्लिश मध्ये आहे. पण आपलं मराठीमध्ये पाहायचं आहे, हे तुम्हाला माहिती असं म्हणून मी सांगितलेलं आहे की इंग्लिश मधून हे काय झालेत की स्वरादी आलेले आहेत.
पण मराठीमध्ये हे फक्त 2च स्वर आहेत. आपण त्याला आणि हा म्हणतो आणि जास्तीत जास्त आपण त्याला विसर्ग म्हणतो, की बाबा ज्या स्वरावरती अनुस्वार असतो किंवा त्याच्या डोक्यावरती असू शकतो किंवा त्याच्या बाजूला असू शकतो, त्याला काय म्हणायचं असतं की स्वरादी असं म्हणायचं असतं. असे भरपूर काय आहेत की शब्द आपल्याला पाहायला मिळतात. समजलं? आता ह्या स्वरादीचे इतर देखील काही प्रकार पडतात. आपण त्याला मॅम विसर्ग असं म्हणतो. मॅम तुम्ही जे इंग्लिशचं सांगितले ते म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये ना, ते फक्त इन्फॉर्मेशन नाही, ते साठी. इम्पॉर्टंट नाहीये. फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असावं. ओके. कारण आपण कसं आता जास्त करून इंग्लिश मध्ये आपली इम्प्रुव्हमेंट जास्त होत आहे, बरोबर. मग जास्तीत जास्त शब्द आपण तसंच वापरतो. मग हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलेलं आहे. तर ते जे 2 ओके. स्वरादी आहेत ना ते इंग्लिश मधून आहेत, पण मेन आपल्याला मराठीचे बघायचे. ओके, ठीक आहे. ओके मॅम. आता स्वरादीचे जसे बघा स्वरचे प्रकार होते तसे देखील ह्याचे देखील प्रकार आहेत. भरपूर प्रकार आहेत, भरपूर स्वरादी आहेत. 3 प्रकार ह्याचे देखील आहेत आणि तुम्हाला माहिती आहेत. पहिला जो प्रकार आहे तो अनुस्वार, दुसरा प्रकार जो आहे अनुनासिक आणि तिसरा जो प्रकार आहे तो विसर्ग. आपण विसर्ग करतो ना, तो विसर्ग आपला हा आपल्या मेन डोक्यात बसलेला आहे. विसर्ग लहानपणापासून आतापर्यंत विसर्ग माहिती आहे. अनुस्वार देखील आपल्याला माहिती आहे. आपण त्याला काय म्हणतो की टिंब असे म्हणतो, आता आपण बिंदू असं म्हणतो. ठीक आहे. आता ही जी स्वरादी आहे ना अनुस्वारामध्ये मोडते, अनुनासिक मध्ये मोडते आणि विसर्ग मध्ये मोडते. आता अनुस्वार म्हणजे काय, अनुनासिक म्हणजे काय आणि विसर्ग म्हणजे, विसर्ग म्हटलं की सगळ्यांना समजतं, अनुस्वार म्हटलं पण काय होतं अमान्य सगळ्यांना समजतं. आता अनुनासिक म्हणजे काय नेमकं हे आपण थोडस जाणून घेऊया, बरोबर. तर जास्त हे महत्वाचं आहे, तर हे आपल्याला कधी आपण ऐकलेलं पण नाही आणि पाहिलेलं पण नाही, बरोबर. त्यामुळे नेमकं हे काय ते आपण माहिती करून घेणार आहोत जास्त डीप मध्ये. तर सुरुवातीला आपण अनुस्वार, अनुनासिक आणि विसर्ग यांच्या आपण काय की डेफिनेशन पाहूया. अनुस्वार म्हणजे काय, कोणताही वर्ण असू देत, बरोबर. अ ते ज्ञ पर्यंत कोणताही वर्ण असू देत, तो उच्चारताना काय होतो की थोडासा आपल्या नाकातून, हॅलो हा बोला, ठीक आहे. अनुस्वार म्हणजे काय, जो वर्ण आपला आहे हा किंवा जो स्वर आहे, वर्णानंतर किंवा स्वरानंतर काय होतो, जो उच्चार होत असतो तो उच्चार होताना खन 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 असा आवाज होतो. रिदम त्याचा एक तयार होतो आपल्या डोक्यामध्ये बघा. अनुस्वार म्हणजे कंपन होते तो जो वर्ण आपण उच्चारताना. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हटलं हे काय की व्यंजन आहे, बरोबर. व्यंजनच आहे ना हे, ग किंवा हे ख, हे काय की व्यंजन आहेत. ओके, आता मी जर ह्या व्यंजनावरती जर हा अनुस्वार दिला आणि जर मी उच्चार ह्याचा करायला सांगितला, तर हा उच्चार करताना काय होतं की थोडस कंपन होते की नाही, आणि खनखन असा काय होतो थोडासा आवाज आपल्यामध्येच काय होतो की तयार व्हायला लागतो. तर त्यालाच काय म्हणायचं, अनुस्वार म्हणायचं. बघा ना, आता तुम्ही विसर्ग जे 2 होते किंवा स्वरादी 2 कोणते होते, हे आपले आहेत, ह्याच्यावर आपण घेऊ शकतो, बरोबर ना. तर ह्यांचा आपण काय करतो, ज्याला उच्चार करतो कसं कंपन होतं ना, आतल्या जे आपले अवयव असतात ते काय होतं की थिरकावतात त्यांचा उच्चार करत असताना, त्यालाच अनुस्वार असं म्हणतात. मग अनुस्वाराचे भरपूर शब्द आहेत, ती सांगायची आता काही गरज नाहीये. भरपूर शब्द आहेत, म्हणजे कोणताही स्वर असू देत किंवा कोणताही वर्ण असू देत, सॉरी व्यंजन असू देत, वर्ण नाही व्यंजन, स्वर किंवा व्यंजन, कोणताही स्वर आणि कोणताही व्यंजन ह्यांचा उच्चार करत असताना एक काय होतो की त्या उच्चारानंतर खणखणीत आणि कंपन सारखं काय होतो की आपल्याला आवाज होतो, त्याचा उच्चार होतो, त्याला काय म्हणायचं, अनुस्वार म्हणायचं. मग कोणते तुम्ही अक्षर घ्या, कोणतंही घ्या तुम्ही, त्याच्यावरती काय होतं की कोणताही शब्द तुम्ही घ्या, त्या अक्षरावरती अनुस्वार हा आपल्याला महत्वाचा असतो. तो अनुस्वार शब्द ओळखा असा प्रश्न येत नाही आणि कधीच आलेला नाही, कारण का हे काय सिंपल आहे. अनुस्वार ओळखा, अनुस्वार ओळखा म्हटलं ते कोणीही ओळखू शकतं, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी अनुस्वार म्हणजे काय आणि तो कसा याविषयी तुम्हाला मी फक्त सांगत आहे. दुसरा जो आहे मेन भाग तो म्हणजे अनुनासिक. आता अनुनासिक म्हणजे काय बघा, तर
अनुस्वाराचा ज्या वेळेला आपण उच्चार करतो, हा जो अनुस्वार आहे मग तो कोणताही असू दे, अनुस्वाराचा ज्या वेळेला काय करतो आपण उच्चार करतो, तो उच्चार करत असताना काय होतं, आपल्या काय होतं, एक फुफ्फुसामध्ये किंवा आतील भागामध्ये काय होतं की कंपन झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. म्हणजे काय होतं की आपल्या जे काही आपलं हृदय आहे किंवा फुफ्फुस आहे, जे आपले अवयव आहेत, त्यातून काय होते की एक हवा बाहेर आल्यासारखी आपल्याला वाटते. म्हणजे मग ती नाकातून असू देत किंवा ती आपल्या कंठातून असू देत किंवा ती आपल्या ओठातून असू देत. ज्या वेळेला अनुस्वाराचा आपण ज्याला उच्चार करतो, त्यावेळेला तो ज्याला उच्चार होत असताना, तुमची सून थांबते मध्ये मध्ये. हॅलो, हा काय बोललात? तुमची सून थांबते भरपूर, म्हणजे भरपूर हँग होते. मला क्लिअर नाही ऐकू आलं. वो बोल ब्रेक रहा है होते कि का माझा स्क्रीन, आवाज? हाँ स्क्रीन स्क्रीन रुक रहा है बीच बीच में. अच्छा, स्क्रीन बीच बीच में रुक रही है क्या? मॅम खूपच कम म्हणजे खूपच कमी मध्ये मध्ये होता नेटवर्कमुळे ती हो, मिस. थांबतीये, पण नंतर मग काय बहुतेक होत टेक्निकल प्रॉब्लेम किंवा नेटवर्क मुळे थोडस प्रॉब्लेम येत असणार. हाँ, सबका हो रहा है, सबका. आवाज येतोय मॅडम. आवाज येतोय ना, फक्त स्क्रीन हा, थोडीशी हलते आणि आवाज एक येतोय. हा, आवाज येतोय मिस. चालतंय. आवाज येतोय, आवाज येतोय. दर्पण होतोय. स्क्रीन थोडीशी रेंज मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे, रेंज मुळे, बाकी काही नाहीये. एक मिनिट होल्ड करा. हॅलो, हा मिस. आता बघा, जरा चेक करा. हा मी आता बरोबर आहे. तर पण मी अटकतच नाही. हो मॅम, बरोबर आहे. क्लिअर मॅम. क्लिअर आहे ना? ओके, काहींचा रेंजचा थोडा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे असं होत असेल. तर काय हरकत नाही, रेकॉर्डिंग करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये वगैरे असेल, आणि त्यावर तुम्ही नेक्स्ट पाहू शकता. ग्रुप वरती पण मी अपलोड करू शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चला आपण कुठे होतो? अनुनासिक मध्ये. ज्या वेळेला आपण अनुस्वाराचा उच्चार करतो ना, त्याचा उच्चार करत असताना आपल्या आतील जे अवयव आहेत, फुफ्फुस म्हणा, हृदय म्हणा, त्यातून काय होते की कंपन व्हायला सुरुवात होते. तर असे जे वर्ण आहेत ना, त्यांना काय म्हणायचं? अनुनासिक असं म्हणायचं. आता विसर्ग म्हणजे काय? तर हे देखील विसर्ग म्हणजे काय, जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं आणि आहा. ओके, हे पण सर्वांना माहित आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतो की श्वास जो आपला आहे, हा श्वास काय होतो की सोडला जातो आणि घेतला देखील जातो. विसर्गाचा उच्चार करत असताना आपण काय करतो, आपला जो श्वास आहे ना, तो काय करतो आपण बाहेर सोडतो. आणि तो बाहेर सोडत असताना काय होते की त्या पण ठिकाणी काय होते की कंपन होत असते. म्हणजे बघा, अनुस्वाराचा उच्चार करत असताना खणखणीत आपल्या डोक्यामध्ये असं झिंझिनाट झाल्यासारखं होतं, त्यावेळेला तो अनुस्वाराचा उच्चार करताना होतो. अनुनासिक मध्ये काय होतं, ज्या वेळेला आपण वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या आतील जे इंद्रिय आहेत, म्हणजे तुमचा फुफ्फुस म्हणा किंवा तुमचा कंठ म्हणा, तुमचा किंवा तुमचं हे जे नाक म्हणा, त्यातून काय होते की एक आवाज यायला लागतो किंवा त्याला किंवा कंपन व्हायला लागतं, तेव्हा अनुनासिकाचा आपण उच्चार करत असतो. आणि विसर्ग म्हणजे काय की विसर्ग जे कोणतेही वर्ण असतील त्यांचा आपण ज्याला उच्चार करतो ना, त्यावेळेला काय होतं की तो नाकावाटे तुमचा जो श्वास असतो ना, तो श्वास काय होतो की बाहेर जातो, किंवा तोंडावाटे पण तुमचा श्वास काय होतो की बाहेर जातो. तर हे असे छोटे छोटे काय आहेत की त्याच्यावरती संकल्पना आहेत. आपण संकल्पनेवरती जास्त जोर द्यायचा नाहीये. तर नेमकं अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग. विसर्ग आणि अनुस्वार सेम आहेत. अनुस्वार म्हणजे काय, त्याच्यावरती काय होतं की प्रत्येक वर्णाच्या वरती काय असते की अनुस्वार असतो, किंवा अनुस्वार असतो म्हणजे टिंब असते, म्हणजे बिंदू असतो, किंवा साईडला किंवा बाजूला देखील काय होतं त्याच्या टिंब किंवा विसर्ग असतो. मग फॉर एक्झाम्पल कोणकोणते बघा शब्द असेल, आता अनुस्वार मध्ये घेऊया आपण. एक मी गंगा हा शब्द लिहिला, किंवा चंचल मी हा शब्द लिहिला, बरोबर, किंवा मी स्वतः असा हा शब्द लिहिला, किंवा दुःख असा हा मी शब्द लिहिला. असे काही भरपूर शब्द आहेत.
म्हणजे इथं अनुस्वार म्हणजे काय, त्या अक्षराच्या वरती असणारा बिंदू. आणि विसर्ग म्हणजे कसा येणार तो, की त्या ठिकाणी त्याच्या बाजूला काय होणार तो बिंदू येणार. म्हणजे अनुस्वार, अनुनासिक आणि विसर्ग ह्यांचा आपण अभ्यास करताना एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्वरादी ह्या दोनच आहेत महत्वाच्या, आपण पाहिल्या होत्या, आणि आहा. त्यातून काय होतात की वर्णामध्ये ते चेंजेस झालेले आहेत. म्हणजे बिंदू देणं, अक्षरावरती बिंदू देणं किंवा ते बाजूला बिंदू देणं, ह्याला काय म्हणायचं असतं की अक्षरावरती बिंदू असतो त्याला अनुस्वार म्हणायचा असतो, आणि अक्षराच्या बाजूला ज्यावेळेला दोन बिंदू येतात त्याला काय म्हणतात की विसर्ग असे म्हणतात. आणि अनुनासिक म्हणजे काय, की जे असे स्वर आहेत की त्यांचा आपण उच्चार करताना फुफ्फुसा किंवा कंठाद्वारे किंवा नाकाद्वारे काय होतं की कंपन झाल्यासारखं आपल्याला वाटतं, ते कोणते आहेत की अनुनासिक असे आहेत. म्हणजे ह्या दोन्ही मध्येच हे फक्त शब्द असे आहेत. तुम्हाला आता ह्याच्यावरचा जर प्रश्न जर तुम्हाला विचारायचा असेल तर तो कसा विचारला जाईल, तर अनुस्वारामध्ये हे असे प्रकारे तुम्हाला शब्द दिले जातील. मग ह्यामध्ये काय म्हटलं की अनुस्वार ओळखा किंवा ह्यामधला विसर्ग कोणता आहे तो ओळखा, असं विचारले जातील. दोनच, अनुस्वार किंवा विसर्ग. अनुनासिक जास्त करून विचारत नाहीयेत, पण शक्यतो जर बायचान्स जर अनुनासिक शब्द विचारला तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तो शब्द किंवा ते अक्षर उच्चारताना पाहायला लागणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस मला करावी लागणार आहे की हा तो उच्चारताना मला माझ्या हृदयातून किंवा माझ्या कंठातून जो काही मूलध्वनी आहे किंवा जे काही उच्चारण क्षमता आहे ती कशा पद्धतीने बाहेर पडते, आणि ती बाहेर पडत असताना कंपन काही होत आहे का, हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर समजलं, अशा प्रकारे स्वरादी आहेत. हा बोला. अनुनासिकचा एक शब्द सांगा ना. हा, अनुनासिक. आता हा जो अनुनासिक जो शब्द आहे ना, त्यामध्ये बघा इथं गंगा, चंचल हे अनुस्वारामध्ये शब्द येऊन गेले, बरोबर. आणि स्वतः आणि दुःख हे काय झाले की विसर्गामध्ये शब्द येऊन गेलेले आहेत. पण दुसरा अनुनासिक मध्ये काय असणार आहे, नि संदेह हे असे शब्द तुमचे असणार आहेत. ते ह्याच्यामध्ये संधी प्रकारामध्ये मोडतात. हे असे शब्द तुम्हाला येणार. मग असे शब्द काय आहेत की हे थोडेच आहेत, जास्त नाही आहेत. हा, जर आपल्याला त्याच्यावरती जास्त जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करा. मी काय करेन, तुम्हाला अनुनासिकावरती जास्तीत जास्त तुम्हाला मी काय करेन की नोट्स त्याच्या तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. ओके मॅम, बेसिकली म्हणजे अनुस्वार म्हणजे शब्दाच्या वरती आणि विसर्ग म्हणजे शब्दाच्या बाजूला. शब्दाच्या बाजूला असणार आहे. आणि अनुनासिक कधी असणार आहे, ज्या वेळेला दोन शब्दांची जोड येते, दोन शब्दांची. ओके, पण हे कमी स्वरूपामध्ये असतात. जास्त अनुनासिक शब्द ओळखायचं तुम्हाला अजिबात सांगत आहेत. काही मोजके असे शब्द आहेत आणि तेच ते शब्द येतात, त्यामध्ये काही बदल होत नाही. तर तेच शब्द कोणते आहेत की अनुनासिक आहेत. जर तुम्हाला तसे अनुनासिक शब्द पाहिजे असतील तर मी काय करेन, तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मी तुम्हाला ते परिपूर्ण अनुनासिक जे शब्द कोणकोणते ते मी अपलोड करेन. ओके, समजलं सर्वांना. स्वरादी विषयी एवढं का नाही, पण तुम्हाला दोन स्वरादी माहित असणं गरजेचं आहे, आणि आहा. आणि त्याचा अनुस्वार कोणता आणि विसर्ग कोणता हे माहित असणं गरजेचं आहे. अनुनासिक म्हणजे काय, अशी दोन काय होतात की शब्द तयार होतात. मग आता कोणकोणते शब्द तयार होतात ते देखील तुम्ही काय करा की थोडस रीडिंग करा, बघा तुम्हाला कुठे शब्द भेटतात का, आणि जर ते शब्द भेटले तर त्याविषयी आपण देखील चर्चा करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. समजलं? हो मॅम. काही डाऊट्स आहे कुणाला? हे खरे शब्द लिहून घ्या हा, कारण ह्या शब्दावरून आपण दुसरे देखील शब्द म्हणजे अनुस्वारामध्ये कोणते शब्द येऊ शकतात किंवा अनुनासिक मध्ये कोणते येऊ शकतात, विसर्गामध्ये कोणते येऊ शकतात हे आपण तयार पण करू शकतो. त्यामुळे हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, आता आपण 10 मिनिटच फक्त घेऊया. वेळ आपली झालेली आहे, तशी होतच आहे. कारण हा जो वर्णमाला आहे, वर्णमाला एका तासामध्ये संपवणं खूप काय की डिफिकल्ट आहे. कारण प्रकार त्याचे खूप भरपूर आहेत. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळं लिहून देणंच खूप महत्वाचं वाटतं मला. ओरेज असं सांगून काही ते साध्य होणार नाही, कारण ते ओळखता आलं पाहिजे. भरपूर वर्णमालेमध्ये प्रकार आहेत. आता सगळ्यात म्हणजे शेवटीचा जो प्रकार आहे, आपण दोन प्रकार पाहिलं, स्वर स्वरादी, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन. हा महत्वाचा आहे. आणि व्यंजन कोणकोणते हे सर्वांना माहिती आहे. आता मी प्रश्न तुम्हाला असा नाही करणार की हा चला आम्हाला व्यंजन तुम्ही सांगा, नाही मी विचारू शकत, कारण मला माहिती आहे की तुम्हाला व्यंजन सर्वांना माहिती आहे.
क ते ज्ञ पर्यंत जे सगळे अक्षर आहेत ते पूर्णतः व्यंजन आहेत. पण आता व्यंजन नेमकं किती आहेत ते पाहूया. हे नोट डाऊन करून घ्या. व्यंजन आहेत क ते ज्ञ पर्यंत. एकूण किती व्यंजन आहेत? जसं मी म्हटलं वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? 48. मग तसं त्यामधले स्वर किती आणि व्यंजन किती असं जर विचारलं तर सांगू शकाल का तुम्ही? एकूण स्वर किती आहेत आणि एकूण व्यंजन किती आहेत? सिंपलसा क्वेश्चन आहे, सांगू शकाल सगळे? हो, सांगते का? ठीक आहे. तर वर्णमालेमध्ये वर्ण एकूण किती आहेत? 48 आहेत, बरोबर. तर त्यामधले एकूण जे व्यंजन आहेत ते एकूण किती आहेत? 34 आहेत, 34. आणि स्वर किती आहेत? बाकीचे उरलेले सगळे स्वर. मग सांगा पाहू 14. किती स्वर होतील? 14 मॅडम. तर आपल्याला टोटल किती करायचे? 48 करायचंय ना. 14 होणार मॅडम. किती होणार आहेत? 14. 14. बर. आता हे जे काही आता मेन क्वेश्चन इथं आला. आपले वर्ण एकूण किती आहेत मी सांगितलं? 48 आहेत. त्यामध्ये एकूण 34 काय आहेत? व्यंजन आहेत. आणि स्वर किती आहेत? 14. पण आतापर्यंत आपण फक्त हेच शिकलो आहेत की स्वर आपले एकूण किती आहेत? 12 आहेत, बरोबर. आणि 12 स्वरातूनच काय झालंय की 12 खडी तयार झालेली आहे, बरोबर की नाही? हे असं आपण तेही बरोबर आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे आपलं तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. कारण का आपण सध्याला काय करत आहोत? ह्या वर्णमालेविषयी जास्त डीप मध्ये अभ्यास करत आहोत. अजून देखील ती वर्णमाला कशा कशामध्ये अडकून पडलेली आहे त्या वर्णमालेला आपण काय करत आहोत की बाहेर काढत आहोत. म्हणून 48 वर्ण आहेत, त्यामध्ये 34 एकूण व्यंजन आहेत आणि 14 एकूण काय तुमचे स्वर आहेत. हे एमपीएससी साठी आहे. हे काय आहे? एमपीएससी साठी आहे. पण जर तुम्ही म्हटला प्रायमरी म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक वर्गामध्ये जर आपण ह्याचा अभ्यास केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणी 12च काय केलं जातात की स्वर सांगितले जातात. आणि 12तूनच काय होते की 12 खडे आपली तयार झालेले असं सांगण्यात येतं. ओके, मग ते त्या ठिकाणी काय की बरोबर आहे. पण आपल्याला एमपीएससीच्या माध्यमातून एकूण 34 व्यंजन आहेत म्हणजे 34 आणि एकूण स्वर किती आहेत समजा. आता ज्या व्यंजनचा उच्चार होताना किंवा ज्या वर्णाचा उच्चार होताना जीभ, कंठ, टाळू, आता म्हणा जीभ हे तुमचं टाळू हा अवयव असतो तो. त्यानंतर दात तुमचं आणि ओठ तुमचं. ओके, हा असतो त्यातून तो उच्चार बाहेर पडत असतो. काय काय सांगितलं? व्यंजन आहे किंवा तो जो वर्ण आहे त्याचा उच्चार होत असताना जीभ, त्यानंतर टाळू तुमची, कंठ, त्यानंतर दात, त्यानंतर ओठ यांचा समावेश होतो. म्हणजे ह्यांच्याशी तो स्वर किंवा तो ध्वनी काय होतो की स्पर्श करून जातो, बाहेर पडतो. त्याला काय म्हणायचं? व्यंजन असं म्हणायचं. समजलं? तर हे झालं व्यंजनचं डेफिनेशन. आता व्यंजन आपण पाहिलं काय म्हणतात व्यंजनला. आता व्यंजनाचे प्रकार एकूण किती आहेत आणि काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. समजलं सर्वांना इथपर्यंत? जर अजून काही प्रत्येकांना जर शंका असेल, काही समज नसेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. आणि एक होमवर्क असा घ्या की अनुनासिक शब्द कोणकोणते तुम्हाला माहिती असले अनुनासिक शब्द हे तुम्ही काय करा की नोट डाऊन करून घ्या आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याच्याविषयी थोडीशी चर्चा आपण करूया. ओके मॅम. ओके, काही प्रॉब्लेम आहे कुणाला? जर मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, जर काही समजत नसेल तर मॅडम प्लीज आमचा मला तुम्ही पहिला सांगा. लेक्चर होता. कुठे काही जर तुम्हाला शब्दांत माझा हा बोला. पहिला लेक्चर होता ते पहिले नाही 2 नाही, हे लेक्चर माझं तिसरं माझे 2 लेक्चर ऑलरेडी झाले होते. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की थोडस मी आम्ही नाही घेऊ शकले. पण आता आजपासून कंटिन्यू नवीन विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, बरोबर.
तर माझे जे 2-3 पहिला लेक्चर झाली ना त्यामध्ये थोडेसे विद्यार्थी होते, पण आता ह्या लेक्चरमध्ये जास्तीचे विद्यार्थी आहेत. ओके, पण काय हरकत नाही. मी उजळणी करत करत रिव्हिजन करत करत आणि तुमच्या प्रश्नांचे शंकांचे निरसन करत करत मी काय करत मला टीच करणार आहे. ओके, त्यामुळे कोणतीही मॅम शंका असेल तरी तुम्ही त्या बिनधास्तपणे लेक्चर्स मध्ये विचारू कुठले टॉपिक झालेले म्हणजे त्या फक्त आधीच्या 2 लेक्चर? फक्त काळवरती टॉपिक झालेले. काळ जो ओके. आपला आहे ना टॉपिक त्याच्यावरती फक्त पूर्णतः मी माहिती दिलेली होती. त्याचे प्रकार, उपप्रकार, डेफिनेशन, त्यांची नियमावली आणि त्यांची उदाहरणं. ओके, ओके हा मॅम. जर त्याच्याविषयी जर तुम्हाला पाहिजे मॅम असेल ते तर short मध्ये परत आपण रिव्हिजन करणार ना तुम्ही? हो मी नक्की रिव्हिजन करणार आहे. आणि आपलं हे पूर्णतः ग्रामर संपल्यानंतर काही मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. आपण क्वेश्चनचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत त्यामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न त्यामध्ये आलेले होते आणि आता सध्याच्या काळामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि कशा पद्धतीने येऊ शकतात ह्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. ओके, समजलं? अशी आशा करते की हो, तुम्हाला मॅम. हे लेक्चर आवडलं असेल. शंका जर कोणत्या असेल तर बिनधास्तपणे तुम्ही विचारू ओके शकता. ओके, मॅम, थँक्यू. मॅडम हा काळचा लेक्चर परत घेतला जाईल ना? हॅलो, हा बोला. काळचा जो लेक्चर आहे मॅडम परत घेतला जाईल? हा मी घेईन जसं मला वेळ मिळेल ना. सगळ्यांची जर सगळ्यांना जर वाटत असेल की नाही काळ किंवा टेन्स त्यावरती आम्हाला लेक्चर तुम्ही मॅम अवेलेबल करून द्या, मी नक्की अवेलेबल करून देईल. आणि त्यासाठी शॉर्ट मध्ये का असेना पण तुम्हाला नोट्स साठी का असेना, तुम्हाला माहिती होण्यासाठी का असेना, मी त्याच्यावरती हे लेक्चर परत पुन्हा एकदा घेऊ शकते. ओके ओके मॅम. ओके, ठीक आहे. चला मग आज आपण इथं थांबूया. अनुनासिक शब्द स्वर जे आहेत त्याविषयी थोडस तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि मला नेक्स्ट लेक्चर मध्ये चर्चा करण्यासाठी तयार व्हायला तुम्ही देखील राहा. ओके, ओके ठीक आहे. मॅम, चला थँक्यू आपण मॅम. इथेच थांबूया. तर खूप खूप शुभेच्छा अभ्यासासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी.